नमो बुद्धाय. आजचा विषय अत्यंत सूक्ष्म पण जीवन बदलणारा आहे. विषय आहे मनाचे विकार कसे नष्ट करायचे. राग, द्वेष, लोभ, मत्सर, भीती, अहंकार हे सगळे मनाचे विकार आहे. हे बाहेरून येत नाहीत, ते आपल्या मनातच निर्माण होतात. मनाचे विकार म्हणजे नेमकं काय? बुद्ध धम्मात त्यांना क्लेश म्हटले आहे. मुख्य 3 प्रकारचे क्लेश असतात: लोभ, द्वेष आणि मोह. यांच्यापासून सर्व दुःखाचा जन्म होत असतात. आणि विकार नष्ट करण्याचा पहिला मार्ग बुद्धांनी सांगितलेला आहे. बुद्ध म्हणतात, जो विकार ओळखतो तोच त्यावर विजय मिळवतो. राग आला की स्वतःला सांगा, हा राग नाही, हा राग मी नाही, तो एक अवस्था आहे. हा पहिला उपाय आहे. दुसरा उपाय सांगितलेला आहे सजगता, स्मृती. मन भूतकाळात किंवा भविष्यकाळात फिरतं, म्हणून विकार वाढतात. स्मृती म्हणजे वर्तमानात राहणं, श्वासावर लक्ष ठेवणं, विचार पाहणं पण धरून ना ठेवणं. जसा श्वास येतो जातो तसे विचारही येतात आणि जातात. तिसरा टप्पा आहे मैत्री भावना. बुद्ध म्हणतात, रागाचा उपाय राग नाही, त्यावर उपाय मैत्री आहे. दररोज थोडा वेळ मनात म्हणा, मी सुखी असो, सर्व प्राणी मात्रा सुखी असोत. ही साधना विकार हळूहळू वितळते. चौथा टप्पा आहे प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे वास्तव समजणे. सर्व गोष्टी अनित्य आहे. कोणतीही भावना कायमची राहत नाही. दुःख येत असते आणि जात असते. ही जाणीवच मन हलकं करते. पाचवा टप्पा आहे योग्य जीवनशैली. योग्य वाणी, योग्य संगत, योग्य आहार, योग्य विचार. मनाचे विकार संगतीतूनच वाढतात किंवा कमी होतात. त्यामुळे योग्य संगत असणे खूप गरजेचं आहे. प्रिय बंधूंनो, मनाचे विकार नष्ट करणे म्हणजे मन मारणे नाही, मन समजून घेणे आहे. मन शांत करणे आहे, मन शुद्ध करणे आहे. बुद्ध म्हणतात, स्वतःवर विजय मिळवणारा तोच खरा विजेता आहे. नमो बुद्धाय, नमो धम्माय, जय भीम.